दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लढाई कुठे? आमची लढाई नाहीच आहे. आम्ही मराठी माणसाच्या विरोधात नाही. भारतीय जनता पक्ष मराठी माणसाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचा पाप करते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचा पक्ष तुम्ही बघताय काय केलं. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काय करतायत बघतं. देवेंद्रजी 105 आमदार देवेंद्रजींना निवडून आणले. त्यांना 10 पैकी 10 मार्क मिळायला पाहिजेत. ते डिमोशन करून 10 पैकी 5 मार्क दिले. त्याच्यानंतर फर्दर डिमोशन करून डीसीएमचं हाफ डीसीएम केलं. मराठी माणसाचाच अपमान आहे. गडकरी साहेबांचे अधिकार केंद्र सरकारमध्ये कमी केलेत. 4 उदाहरणं तुम्हाला देते मी मराठी माणसाचा अपमान करायचं. 5वं उदाहरण, ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येत होत्या त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत. किती तुम्हाला उदाहरणं देऊ की दिल्लीची अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि स्थैर्याच्या विरोधात आहे. पक्षात एकाधिकारशाही सुरू होती किंवा शरद पवार साहेब कुटुंबाप्रमाणे पक्षाला चालवत होते. बरोबर आहे. ते कुटुंब म्हणूनच चालवत होते. त्यांनी एक ज्येष्ठ नेता म्हणून नाही पण एक कुटुंब म्हणून प्रेमाने मायेचा हात आणि फुंकर, आई आणि वडील दोन्हीचेही रोल्स हे आदरणीय पवार साहेब संघटनेत करत होते. आजही देशामध्ये कुठल्याही 2 संघटनेमध्ये किंवा पक्षांमध्ये जर एकत्र करायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांनाच तो रोल दिला जातो. तर अर्थातच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आई पण आहेत आणि वडील पण आहेत. ते कुटुंबाचे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही काय अमेरिकन कॉर्पोरेशन नाहीये. हा पक्ष मेंदूनी पण चालतो पण दिल से भी चलता है. आम्ही लोकांच्यासाठी येतो. तो मनानी पण चालला पाहिजे ना. वन ॲट अ टाइम. पदार्थांचा वेटा नाशिकला प्रचंड वाढला असं एका पदाधिकाऱ्यानं म्हटलं. तर दुसरीकडे त्याच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा थेट ससूनच्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणामध्ये, ललित पाटील प्रकरणामध्ये हात असल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होतोय. दादा भुसेंवर आता गंभीर आरोप होताना पाहायला मिळतात सगळ्या या प्रकरणात. तुम्ही बघता अंधाधुनी कारभार चाललेला आहे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा. काय तुम्ही वेगळी अपेक्षा करणार? महाराष्ट्रात कुठली गोष्ट नीट चालली आहे की ह्याच्यात आहे. मला या सरकारकडून काही अपेक्षाच राहिलेल्या नाहीत. भाजपला आज एक नवीन नाव दिलं. मला याची काही माहिती नाही. भाजपला आज एक नवीन तुम्ही नाव आता दिलं. भाषणादरम्यान असं म्हणालात की हेडगेवारांच्या नावावर मतं मिळत नाही, ती चव्हाणांच्याच नावावर मिळतात आणि म्हणून आता चव्हाणांचा फोटो मोठा होईल याचा मला अभिमान आहे. हो, अर्थातच मला सार्थ अभिमान आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा, त्यांच्या संस्काराचा. आज मी जे राजकारण समाजकारण करते ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारांनीच करते आणि ते मी पहिल्या दिवसापासून तेच केलेलं आहे. आज आणि उद्याही तेच करेन. अर्थातच ज्या पद्धतीने अनेक संस्था आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापले निर्णय घ्यावे पण एका लोकशाहीमध्ये कुणाचाही फोटो वापरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण अर्थातच जर कोणी नाशिकमध्ये ज्यांनी पोस्टर छापलं, चव्हाण साहेब हयात असेच तो वरती व्यक्ती काँग्रेसमध्येही नव्हती. ते वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये होते. तेवढ्यासाठी भाजपने राष्ट्रवादी फोडली असं वाटतं? नाही, त्यांनी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी फोडली. अर्थातच त्यांच्याकडे नंबर्स गेम नाहीये म्हणून. अर्थातच त्यांच्याकडे मतदार नाहीये. नाही तर कशाला पक्ष फोडले असते. नुसतं राष्ट्रवादी, एक तर राष्ट्रवादी फुटलेली नाही त्याच्यामुळे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जे कट कारस्थान आहे ते फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं नाहीये. मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचा अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते. हे दोन्ही पक्ष मराठी माणसांनी शून्यातून स्थापन केलेले आहेत. गृहमंत्र्यांच्या कारभारावर अडचण होते असं वाटतं. मतदारसंघात दिलं ते काय सांगणार? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. त्यांनी काय मांडावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ही लोकशाही आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी बोलावं. गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर सातत्यानं तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. अंमली पदार्थ प्रकरणात अजूनही कारवाई नाहीये. नागपूर क्राईम कॅपिटल होते असं देखील आपण म्हणतो. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी कधीही कुणावरही खोटे आरोप केलेले नाहीत आणि करणारी नाही. असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही.
आणि आरोप माझे डेटा बेस्ड आहेत। ज्या अमानुष पद्धतीने जालन्याची घटना झाली, क्राईम वाढतोय। मी मागच्याच आठवड्यात नागपूरला गेले असताना नागपूरचे नंबर्स वर्तमानपत्रात आलेले आहेत। याचा अर्थ जेव्हा जेव्हा हे गृहस्थ गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये क्राईम वाढतो। कोणतरी बबलू का काहीतरी गृहस्थाचं नाव त्या दिवशी ते चॅनलवर, तुमच्याच चॅनलवर चाललं होतं की ते त्यांच्या गाडीत दिसते वगैरे। मला कसं माहिती असेल, माझा काय संबंध? मी आपलं लोकशाही पद्धतीने काम करते, पण सगळे चॅनल्स बघते, वर्तमानपत्र वाचते आणि तुमचा डेटा सांगतो की गृह मंत्रालयाच्या कामामध्ये आज घरसरण झाली आहे। हे वर्तमानपत्र आणि सरकारी डेटा सांगतो। मी डेटा तुमच्या समोर मांडते। रोहित पवारांवर एक टीका केली आहे सुनील तटकरेंनं। एकीकडे तुम्ही भाजपसोबत जायचं नाही असं म्हणता, परंतु भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी पहिलं पत्र कोणी दिलं असेल तर ते रोहित पवारांनी दिलं। जी व्यक्ती भारतात एवढा मोठा निर्णय होत होता, या देशामध्ये महिलांना पहिल्यांदा लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचा एवढा मोठा निर्णय होत होता, त्याच्या मतदानाच्या ऐवजी एका उद्योगपतीच्या घरी जाणं प्रिफर करतात, अशा व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही। ताई, आपने नया नाम दिया है भाजपा को, भारतीय जनता पार्टी का है, रिजर्वेशन बिल भ्रष्ट पार्टी का है, और आपने जो रिजर्वेशन बिल है उसके ऊपर भी सवाल उठाए हैं। कहा ये जुमलेबाजी, क्या कहें इसको? ये तो जुमलेबाजी है ही ना। ये भ्रष्ट हम सबको कहते थे। समरजीत घाडगे जवाब दो। मी समरजीत घाडगेंना किती दिवस आव्हान करते आणि समरजीत घाटगे ने जवाब देना चाहिए। समरजीत घाटगे क्या कह रहे थे कि एनसीपी एक भ्रष्ट पार्टी है। समरजीत घाटगे जवाब दो, अगर भ्रष्ट पार्टी है तो जिसके खिलाफ आपने इतना आंदोलन किया वही आपके मंत्री हो गए। तो अगर भ्रष्ट है तो भारतीय जनता पक्ष और समरजीत घाटगे ने जवाब देना चाहिए कि हाँ वो भ्रष्ट थे, फिर भी हमको चलेगा। और अगर भ्रष्ट नहीं है तो भारतीय जनता पार्टी ने एनसीपी की माफी मांगनी चाहिए कि हाँ, हमने जो आरोप उन पे किए वो गलत थे, वो झूठ थे। बीजेपी के विधायक ने मांग की है ताई कि नवरात्रि उत्सव जो होने वाला है वहाँ पे दांडिया होता है, वहाँ पर अगर जाना है तो भगवा वस्त्र पहनना होगा और आधार कार्ड दिखाना होगा। इस पर क्या कहना है? और साथ में गोमूत्र की हुई तो अर्क वो भी पिलाया जाएगा, न पिए तो उनको अंदर न लिया जाएगा। कौन से राज्य में किया? विश्व हिंदू परिषद ने हर जगह ने ये मांग की है। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, महाराष्ट्र के गृहमंत्री को मुझे लगता है मुझे अपॉइंटमेंट लेके उनको संविधान की एक कॉपी देनी पड़ेगी। ये संविधान छोड़ के पूरा काम इस राज्य में हो रहा है। तो मुझे लग रहा है कि आपने जो प्रश्न पूछा है उसके बाद मैं एक संविधान है मेरे ऑफिस में, वो लेके मैं माननीय गृह मंत्री जी को विनती करूंगी कि ये देश भारतीय का है। जो भी इस देश में रहता है वो भारतीय है और उसको कहाँ भी जाने का अधिकार इस संविधान ने दिया है। उनका कहना है कि लव जिहाद के केसेस बढ़ रहे हैं, उसके मद्देनजर ये करना चाहिए। जिस तरह से देखो, प्यार दिमाग से नहीं दिल से होता है, दिल होना चाहिए उसके लिए। जिनके पास दिल ही नहीं उनके से क्या अपेक्षा कर सकते हैं? स्वर्गीय यशवंतराव चौहान जी का फोटो अब सरकार में इस्तेमाल हो रहा है। कहीं न कहीं हेडगेवार के जो विचार है उन्हें वोट नहीं मिल रहा, ऐसा आपने कहा, क्या कहना है आपका? मैं वो चौहान साहब का फोटो लगा रहे हैं, मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ। देर आए दुरुस्त आए। दूसरा बात देख रहे हैं कि इजराइल और पैलेस्टीन का फिलहाल जो वॉर है उसको लेकर राष्ट्रवादी की भूमिका, क्योंकि अधिकतर मुस्लिम जो है वो इजराइल के खिलाफ नजर आते हैं, पैलेस्टीन के साथ जब ऐसा होता है तो राज्य में एक्चुअली आप पूछे तो एक पार्लियामेंट की इमरजेंसी मीटिंग बुलानी चाहिए, नहीं तो पूरे ऑपोजिशन को इस देश में माननीय प्रधानमंत्री जी को मैं विनती करूंगी कि एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर और सारे लीडर ऑफ ऑपोजिशन को आप दिल्ली में बुलाइए, हमें ब्रीफिंग भी करिए कि हमारी पार्टी की देश की लाइन क्या है। और हमेशा जब ऐसी जो नीति होती है एक्सटर्नल अफेयर्स की, इसके जब ऐसी नीति होती है तब हम सब ने भारतीय बन के हम सबको साथ में एक आवाज में बोलना चाहिए। लेकिन पार्लियामेंट का सेशन भी अर्जेंसी बुला सकते हैं, नहीं तो ऑल ऑपोजिशन लीडर्स को भी बुलाना चाहिए और इस पे चर्चा होनी चाहिए इस देश में। फारूक अब्दुल्ला ने कल बात कही थी कि इंडिया के जो घटक दल है ये कहीं से भी सीट शेयरिंग की बातचीत नहीं कर रहे और ये बहुत अफसोसजनक है। उमर अब्दुल्ला ये कल कह रहे थे, क्यों सीट शेयरिंग की बातचीत रुकी? नहीं, हर स्टेट रुकी नहीं है, कई स्टेट्स में हो रही है, हर स्टेट्स में अलग परम्युटेशन कॉम्बिनेशन हो रहे हैं, उस पर काम धीरे धीरे हो रहा है। नवरात्र उत्सव जवळ येतोय आणि एका पक्षानं मागणी केलेली आहे, ज्याला विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केलेली आहे की नवरात्र गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांचं आधार कार्ड चेक केले जावे, त्यांना गरज पडली तर गोमूत्र पाजण्याचा सुद्धा प्रयत्न केला। हे दुर्दैव आहे
की हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमानेनी चालत नाही. आणि आम्ही संविधानातूनच काम करणार आणि पोलीस स्टेट झालेले आहे. ते कंट्रोल करतात, आमच्या मागे लोक लावतात, आमचे मोबाईल टॅप करतात, आमचे आधार कार्ड कंट्रोल करतात. याचा अर्थ इथं पोलीस स्टेट ना. त्यांना पोलीस आणि सरकारची भीती दाखवायची आम्हाला. आम्ही काही चुकीचं काम करतच नाही, त्याच्यामुळे आम्ही कशाला सरकारला घाबरू. आय कॅन आन्सर वन एट अ टाइम. अर्थातच भाऊ माझा आहे असं देवेंद्रजीच म्हणलेत ना की सत्ता कुणाची आली तरी देवेंद्रजी दादालाच मुख्यमंत्री करणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 200 आलेत, जे त्यांचं काय कितीच आहे 151 प्लस. हा जो भारतीय जनता पक्षाचा जो प्रोग्राम आहे तो अजितदादासाठीच आहे ना, नाही तर कुणासाठी आहे. गैरसमज तुमच्या मनात आहेत, माझ्या नाही. 151 प्लसला दादाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लवकर कामाला लागलं पाहिजे. भैया 11 महिने राहिलेत. माझ्यासाठी माझा भाऊ मुख्यमंत्री होतोय, हा त्याला कशाला, तो जेव्हा होईल तोच चांगला मुहूर्त माझ्यासाठी. It's a fact. It's a fact. Anywhere you go, they keep saying it's Congress Mukta Bharat. But I'm so grateful to Devendra ji, and he's so large-hearted, and he calls himself the elder brother. I wish everybody had an elder brother like this, who only sacrificed. So he's willing to sacrifice a 5-year CMship for Ajit Pawar, which is so wonderful. I welcome it. And Ajit Pawar that group is talking about the Congress ideology. So Congress ideology supported by the BJP and as Ajit Pawar as Chief Minister is wonderful for a slogan which was Congress Mukta Bharat. I welcome. I am so happy Devendra ji is such a large-hearted leader. 2024 में अगर मुख्यमंत्री बनते हैं अजित दादा, तो क्या संभावना इतनी प्रबल हो गई कि आप मुख्यमंत्री हो सकते हैं? नहीं, देवेंद्र जी का ही स्टेटमेंट है ना कि दादा 5 साल करेंगे. आप राष्ट्रीय करने जाएंगे? बिल्कुल जाऊंगी. पहला हार तो मैं ही उनको डालूंगी. इट्स ऑब्वियस. एंड 151 प्लस बीजेपी, ये देवेंद्र जी का ही प्रोग्राम है. एंड देवेंद्र जी ने ही कहा है कि पहले 5 साल के लिए मुख्यमंत्री अजीत पवार जी को बनाएंगे. सो आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू श्री देवेंद्र फडणवीस जी कि 4 बार एक पवार मुख्यमंत्री बनाए, अभी 5वीं बार एक बनने जा रहा है. ये मेरे लिए कितनी अच्छी बात है. मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ. पूरा सपोर्ट अजित दादा के साथ. दादा जब मुख्यमंत्री बनेंगे उनको पहला हार और तिलक मैं लगाऊंगी. भाई मेरा है.